नमस्कार, मी कॉम्रेड वैभव चोपकर, राज्याध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन। यामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाने ज्या 18,000 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाविरोधामध्ये हा मोर्चा आहे। महाराष्ट्र शासनाने 18,000 शाळा विकून बंद करून 65,000 सरकारी शाळा विकण्याचा निर्णय घेतलेला आहे खाजगी लोकांना। खरं म्हणजे या शाळांच्या जमिनीवर कॉर्पोरेट लोकांचा डोळा आहे आणि या जमीन हडपण्याचा या सरकारचा डाव आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासन अदानी अंबानीची दलाली करत आहे। त्या दलालीचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो। शिक्षकांवर ज्या पद्धतीने टीईटी सारखा अन्यायकारक निर्णय त्या ठिकाणी लादलेला आहे, यासोबतच शिक्षकांना जे अध्यापनाव्यतिरिक्त कामामध्ये गुंतवून ठेवले जाते, यासोबतच शिक्षकांना आता सध्या जे संच मान्यतेचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे, अशा या निर्णयामुळे शाळा बोगस करायच्या, शाळांना बदनाम करायच्या आणि नंतर मराठी शाळा या चांगल्या नाही म्हणून बंद करायच्या, पटसंख्येचं कारण सांगून बंद करायच्या, असा या शासनाचा डाव आहे। म्हणजे आरटीईनं कमिटमेंट केलेल्या 11 भौतिक सुविधा सुद्धा आमच्या राज्याच्या शाळांमध्ये उपलब्ध नाही। यांचीच मिनिस्ट्री आहे स्कूल मिनिस्ट्री, केंद्र सरकारच्या स्कूल मिनिस्ट्रीचा भाग आहे युडायसच्या सर्वेनुसार महाराष्ट्राच्या 513 शाळांमध्ये शौचालय नसेल तर बाकी या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे। हा फक्त प्रश्न विद्यार्थ्यांचा नव्हे तर शिक्षणाचा सुद्धा, शिक्षकांचा सुद्धा आहे। जर महाराष्ट्रातील 18,000 शाळा बंद झाल्या, 2.5 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी प्रभावित होतील आणि 55,000 पेक्षा जास्त शिक्षकांचे पद हे त्या ठिकाणी समाप्त होणार आहेत। तेव्हा शिक्षक, विद्यार्थी, प्राध्यापक सर्व मिळून या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत आणि हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। भगतसिंग नॅशनल एम्प्लॉयमेंट गॅरंटीची ऍक्ट आम्ही या ठिकाणी नेहमीच बनेगाची मागणी केलेली आहे। यासोबतच महावितरण आणि महापारेषण, महानिर्मिती असेल, या विद्यार्थ्यांना, ITI धारक विद्यार्थ्यांना घेऊन सुद्धा आम्ही या ठिकाणी धडकलेलो आहोत। आमचा रोजगाराचा मुद्दा आहे, शिक्षणाचा मुद्दा आहे, आरोग्याचा मुद्दा आहे। हे सर्व जोपर्यंत सोडवणार नाही सरकार, तोपर्यंत ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचा हा लाल पांढरा झेंडा तुम्हाला प्रत्येक संघर्षामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही। ज्या पद्धतीनं हे सरकार या सत्तेमध्ये आलेली आहे, भगत सिंगांनी सांगितलं है, अगर कोई देश की सरकार जनता को उसके बुनियादी अधिकारों से वंचित रखती है, उस देश के नौजवानों का ये काम ही नहीं अधिकांश कर्तव्य बन जाता है कि वैसी सरकार को बदल दे या तबाह कर दे। सरकारनं जर लोकशाहीचे पायमल्ली केली तेव्हा विद्यार्थी सुद्धा तयार आहेत। तुम्हाला याच्यापेक्षा चांगले लोकशाही मार्गाने धडे शिकवल्याशिवाय राहणार नाही, हेच मला या माध्यमातून सांगायचे आहे। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद, लढेंगे जीतेंगे। आम्ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेलो आहेत। याचं कारण असे आहे की महावितरण महापारेषण मध्ये 2023 मध्ये ज्या भरत्या आल्या त्या अजूनही 100% भरलेल्या नाहीत। विद्युत सहाय्यक, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता हे सर्व पदे जे काढले होते, नवीन जी भरती आहे ती सुद्धा लवकरात लवकर आली पाहिजे। कंत्राटीची जी पद्धत आहे ती बंद करून, कमी करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना गावाच्या जवळ कसे जॉईनिंग भेटतील याचा या ठिकाणी सरकारने प्रयत्न केला पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचा इलेक्ट्रिसिटी सारखा विभाग जो आहे तो अति महत्वाचा विभाग प्रायव्हेटायझेशन नाही झालं पाहिजे, हा त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे। ITI पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग शिक्षण घेऊन विद्यार्थी हजारो लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी अखंड महाराष्ट्रावर फिरत आहेत, तर त्यांचा रोजगाराचा मुद्दा आहे, तर त्या लवकरात लवकर सर्व जागा आल्या पाहिजेत आणि 2023 पासून सर्व काही भरत्या ज्या अर्ध्या 100% पूर्ण भरल्या पाहिजेत। या मागणीसाठी अखंड महाराष्ट्रातील विद्यार्थी, गावखेड्यातील, तालुका जिल्ह्यातील एक गाव सुद्धा असं नसेल तिथे विद्यार्थी आहेत या ठिकाणी आपल्यातून आहोत आणि या अधिवेशनावरती एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येनं आम्ही या ठिकाणी हे मोर्चा आणि आंदोलन करत आहोत। धन्यवाद। मी सहदेव केंद्रे, छत्रपती